नमस्कार. मागच्या भागांमध्ये आपण स्वरसंधीचे नियम पाहिले. आता मात्र वेळ झाली आहे व्यंजन संधीच्या एका एकदम वेगळ्या आणि आकर्षक दुनियेत प्रवेश करण्याची. मग तयार आहात का? चला सुरुवात करूया. एक गोष्ट आधीच सांगते, आजचा विषय खूप मोठा आणि तपशिलांनी भरलेला आहे, त्यामुळे आपण तो आरामात काही भागांमध्ये विभागून शिकणार आहोत. म्हणजे काय की तुम्हाला संकल्पना व्यवस्थित समजण्यासाठी जिथे वाटेल तिथे थांबून पुन्हा ऐकण्याची पूर्ण मुभा आहे. मग ह्या भागात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? चला एक नजर टाकूया. आपण एका छोट्या उजळणीपासून सुरुवात करू, मग सामीकरण नियम, घोषीकरण नियम आणि अनुनासिक नियमांपर्यंत. असं एका एका टप्प्याने हा विषय सोपा करून समजून घेऊ. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. उजळणी. स्वरसंधी आणि व्यंजनसंधीमध्ये नेमका फरक काय आहे हे आधी आपण एकदम स्पष्ट करून घेऊया. तर व्यंजन संधी म्हणजे काय? अगदी सोपं आहे. जेव्हा एका व्यंजनानंतर दुसरं व्यंजन किंवा अगदी स्वर जरी आला तर त्यांच्यात जो बदल होतो ना, त्यालाच व्यंजन संधी म्हणतात. हाच त्याचा मूळ गाभा आहे. बघा, स्वरसंधीमध्ये काय होतं? दोन स्वर एकत्र येतात, पण इथे एका बाजूला व्यंजन असणंच पाहिजे. हाच या दोन्हींमधला सगळ्यात मोठा आणि मुख्य फरक आहे. आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे. इथे व्यंजनांचे गट किंवा ज्यांना आपण वर्ग म्हणतो ते दाखवले आहेत. जसं की क वर्ग, च वर्ग आणि असेच पुढे. हे वर्ग समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे? कारण आपण जे पुढचे बहुतेक नियम पाहणार आहोत ना, ते हेच व्यंजन कोणत्या वर्गातील आहे यावरच अवलंबून आहेत. हीच तर व्यंजन संधी शिकण्याची गुरुकिल्ली आहे. चला आता आपण आपल्या पहिल्या नियमांच्या गटाकडे वळूया. हे नियम खूपच रंजक आहेत. इथे काय होतं की एक व्यंजन त्याच्या शेजारील व्यंजनाला स्वतःसारखं बनवून टाकतो. यालाच ॲसिमिलेशन किंवा सामीकरण असं म्हणतात. यातला पहिला नियम आहे शुत्वसंधी. आता हा नियम काय सांगतो? जेव्हा स किंवा त वर्गातील व्यंजनानंतर म्हणजे त, थ, द, ध, न यांच्यापुढे श किंवा च वर्गातील व्यंजन म्हणजे च, छ, ज, झ, ञ येतं, तेव्हा तो बिचारा त वर्ग बदलून जातो आणि त्याच्या जागी च वर्गातील व्यंजन येतं. तुम्ही याची कल्पना अशी करू शकता की एक शक्तिशाली व्यंजन गट म्हणजे च वर्ग दुसऱ्या गटाला म्हणजे त वर्गाला स्वतःच्या कुटुंबात सामील होण्यासाठी प्रभावित करतो. चला काही उदाहरणं पाहूया, म्हणजे हे आणखी सोपं वाटेल. या तक्त्याकडे बघा. सत अधिक चित. इथे तच्या पुढे च आला, त्यामुळे त बदलला आणि झाला च. शब्द बनला सच्चित. तसंच उत अधिक ज्वलह मिळून उज्ज्वलह बनतो. इथे त पुढे ज आल्यामुळे ज झ झाला आणि सत अधिक चरित्रममध्येही बघा, सच्चरित्रम असाच बदल दिसतो. हाच तो सामीकरणाचा प्रभाव. आता पुढचा नियम आहे श्रुत्वसंधी. हा न श्रुत्वसंधीचा जुळाभाऊच समजा. नियम अगदी सारखाच आहे, फक्त इथे काय होतं, त वर्ग जेव्हा श किंवा ट वर्गातील व्यंजनांच्या म्हणजे ट, ठ, ड, ढ, ण यांच्या संपर्कात येतो, तेव्हा तो स्वतः बदलून ट वर्गातील व्यंजन बनतो. म्हणजे प्रभाव टाकणारा गट इथे वेगळा आहे, तो म्हणजे ट वर्ग. आणि हे बघा, याचं एक उत्तम उदाहरण. तथ अधिक टीका. इथे तच्या पुढे ट आला, त्यामुळे त हा टच्या प्रभावामुळे बदलला आणि शब्द तयार झाला तट्टिका. तसंच रामस अधिक टिकतेमध्ये स चा श होतो आणि शब्द बनतो रामष्टिकते. आणि ईश अधिक तहमध्ये श च्या प्रभावाने त चा ट होतो. नियम तोच, फक्त गट वेगळा. सोपा आहे ना? बरं, समीकरणाकडून आता आपण ध्वनीच्या शक्तीकडे वळूया. आपला जो पुढचा गट आहे ना, तो पूर्णपणे कठोर आणि मृदू ध्वनींमधील बदलांवर आधारित आहे. हे ध्वनी एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात हे पाहणं खरंच खूपच रंजक आहे. हा आहे जष्ट्वसंधी. याला आपण मृदूकरण किंवा व्हॉइसिंग नियम म्हणू शकतो. यात काय होतं, कोणत्याही व्यंजन वर्गातील पहिलं अक्षर म्हणजे क, च, ट, त, प याच्या पुढे जर एखादा स्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर ते पहिलं अक्षर स्वतःच्याच वर्गातील तिसऱ्या अक्षरात बदलतं, म्हणजे ग, ज, ड, द, ब मध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर एक कठोर अघोष ध्वनी त्याच्या मृदू घोष रूपामध्ये बदलतो. यातला महत्वाचा मुद्दा काय? पहिलं अक्षर तिसरं बनतं. ही उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल. बघा, वाक अधिक ईशः. वाकमधला कठोर क आहे,
त्याच्यापुढे ईशः मधला ई हा स्वर आला, त्यामुळे तो क मृदू ग बनला आणि शब्द तयार झाला वागीशः. त्याचप्रमाणे जगत अधिक ईशः. यातल्या त काय होईल? बरोबर द होईल आणि शब्द बनेल जगदीशः. किती सहजपणे कठोर ध्वनी मृदू होतोय, हेच तर या नियमाचं सौंदर्य आहे. आता पुढचा नियम चर्तुत्व संधी. हा झष्व संधीच्या अगदी उलट आहे. याला आपण कठोरीकरण नियम म्हणू शकतो. झष्व संधीमध्ये ध्वनी मृदू झाला होता, आठवतंय? तर इथे त्याच्या अगदी विरुद्ध प्रक्रिया घडते. जेव्हा वर्गातील तिसऱ्या अक्षरानंतर एखादं कठोर व्यंजन येतं, तेव्हा ते तिसरं अक्षर पुन्हा बदलून वर्गातील पहिलं अक्षर बनतं. म्हणजे मृदू ध्वनी पुन्हा कठोर बनतो. हे उदाहरण बघा, किती सोपं आहे. सद अधिक कारः. इथे सद मधला द हा मृदू ध्वनी आहे, पण त्याच्या पुढे काराहा मधला क हा कठोर व्यंजन आला, त्यामुळे तो द पुन्हा आपल्या वर्गातील पहिल्या कठोर अक्षरात म्हणजे त मध्ये बदलला आणि शब्द बनला सत्काराः. तसंच उद अधिक पन्नहाचा उत्पन्नः होतो. इथे मृदुध्वनी कठोर बनतो. एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की हे सर्व नियम लगेचच्या लगेच पाठ करण्याची काहीही गरज नाहीये. फक्त पाठांतर करत बसू नका, त्यामागचे नमुने ओळखा. जसजसे आपण अधिक संस्कृत वाचू आणि शिकू ना, तसतसे हे नियम अगदी नैसर्गिकरित्या समजू लागतील. त्यामुळे धीर धरा. सरावाने काय होतं, आपला मेंदू स्वतःचे शॉर्टकट्स तयार करतो आणि मग हे नियम अंतर्ज्ञानाने समजू लागतात. चला आता आपल्या अंतिम नियमांच्या गटाकडे वळूया. यामध्ये अनुनासिक आणि इतर काही विशेष व्यंजनांमधील बदलांचा समावेश आहे. हा आहे अनुनासिक संधी. हा नियमसुद्धा सामीकरणावरच आधारित आहे. म्हणजे काय, तर जेव्हा वर्गातील पहिल्या अक्षरापुढे एखादं अनुनासिक व्यंजन येतं, अनुनासिक म्हणजे वर्गातलं 5वं अक्षर, तेव्हा ते पहिलं अक्षर स्वतःच्याच वर्गातील 5व्या म्हणजे अनुनासिक अक्षरात बदलतं. उदाहरण पाहूया. जगत अधिक नाथः. इथे जगतमधल्या त नंतर नाथः मधला न आला, जो एक अनुनासिक आहे. त्यामुळे त स्वतःच्या वर्गातील अनुनासिक म्हणजे न मध्ये बदलला आणि शब्द तयार झाला जगन्नाथः. तसंच वाक अधिक मयममध्ये क च्या पुढे म हे अनुनासिक आल्यामुळे क चा ङ होतो आणि शब्द बनतो वाग्मयम. आणि आता हे 2 विशेष आणि छोटे नियम पाहूया. पहिला आहे अनुस्वार संधी. यात काय होतं, शब्दाच्या शेवटी असलेल्या म नंतर जर व्यंजन आलं तर त्या म चा अनुस्वार म्हणजे टिंब होतो. उदाहरण, हरिम प्लस वंदे इज इक्वल्स टू हरिन वंदे. सोपं आहे ना? आणि दुसरा आहे लत्वसंधी. हा तर सामीकरणाचाच एक प्रकार आहे. जिथे त या अक्षरानंतर जर ल आला तर त चा सुद्धा ल होतो. जसं की उत अधिक लेखः पासून उल्लेखः तयार होतो. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया आणि पुढच्या भागात काय आहे ह्यावर एक नजर टाकूया. तर मग आजच्या विश्लेषणातील हे काही प्रमुख मुद्दे आहेत जे आपण लक्षात ठेवायला हवेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यंजन संधीमध्ये होणारे बदल हे अंदाजित असतात, त्यांचे नियम आहेत. बरेचसे नियम हे व्यंजनांच्या गटांवर म्हणजे वर्गांवर अवलंबून आहेत. ध्वनी एकमेकांना कसे प्रभावित करतात म्हणजे सामीकरणाचे नमुने कसे ओळखायचे आणि घोष अघोष ध्वनींमधले बदल कसे लक्षात घ्यायचे हे महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, सराव म्हणजे केवळ पाठांतर नव्हे, तर हे नमुने ओळखण्याची कला आहे. आणि याबरोबरच आपण व्यंजन संधीच्या महत्त्वाच्या नियमांचा आढावा घेतला आहे. आपल्या संधी मालिकेच्या अंतिम आणि तितक्याच रंजक भागासाठी तयार रहा, कारण पुढच्या वेळी आपण विसर्ग संधीचे रहस्य उलगडणार आहोत. तोपर्यंत सराव करत रहा. भेटूया लवकरच.